श्रावणी मॅडमचा फोन. हा मॅडम. हॅलो शुभू, अरे काय तू ठीक आहेस ना? इकडनं खूप रागात निघालास. तिथे त्या स्वीटीने काही. मॅडम ऐका की, मला आता कुणाशी काहीही बोलायचं नाहीये. आपण उद्या बोलूया प्लीज. सॉरी मॅडम. काय हे? एरवी मला गरज असते तेव्हा शुभू कायम उभा असतो माझ्यासाठी. आणि जर त्याला गरज होती तर मी काहीच करू शकले नाही. स्वीटी ना. श्रावणी, अगं काय झालं? मगाशी स्वीटी कसा त्रास देऊन गेली शुभूला, आणि मला काहीच करता नाही आलं ग त्याच्यासाठी. तुला माहिती तो इकडनं गेला ना तो खूप चिडलेला होता. अगं तू का वाईट वाटून घेतेस? हा त्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण त्यांच्या विषयात काहीच करू शकत नाही. असं कसं म्हणतेस काय करू शकत नाही? हे बघ, शुभू माझा खूप चांगला मित्र आहे. आणि जर ती स्वीटी त्याला त्रास देत असेल तर तुम्ही कितीतरी केलं पाहिजे ना. मला काही करताच येत नाही. पण तू काय एवढा विचार करतेस? काय प्रॉब्लेम आहे? ए, प्रॉब्लेम मला नाही हा. प्रॉब्लेम ती स्वीटीला आहे. तिला असं वाटतं की शुभूचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून ती असा त्रास देत असते त्याला. जाताना पण उगाच टोमणा मारून गेली मला. पण नाहीये ना शुभचं तुझ्यावर प्रेम? काही काय बोलतेस ग तू? काय प्रेम बिम? मित्र आहे फक्त तो माझा चांगला. मग सोड तिचा विषय. नाही नाही, ते सोडणार बिडणार नाही मी. स्वीटीने शुभूला त्रास दिला ना, आता बघ मी त्या स्वीटीला कसा त्रास देते. दोघं एकमेकांसाठी काहीही करायला का तयार असतात? श्रावणीच्या मनात नक्की काय सुरू आहे शुभबद्दल? शुभू, शुभू थांब की. का वाढा लागलेस? अरे स्वीटी रात्रभर इथंच उभी आहे. काय? होय, काय पोरगी आहे, रात्रभर इथंच उभी राहिली आहे. बघितलंस पोरगी कशी रातभर बाहेर उभी आहे. तुमच्या लाडाचे परिणाम आहेत ते. घ्या न डोक्यावर सोडून. अरे शुभू, समजा तुझं खरं आहे रे, पण तू एकदा तिच्याशी बोल की. तुला तिचा हट्ट ठाऊक आहे ना. तू नाही बोललास ना ती अशीच थांबून राहील. हे बरं दिसतंय का? हे मान्य आहे स्वीटी हट्टी आहे. अरे पण तिचं मन चांगलं आहे की. आई, तिच्यावर आत्ता बोललो ना, तिला सवय लागल. हे असलं की नाही सारखं वागत बसेल ती. शुभू ऐक माझं, तू तिच्याशी बोल. हे आई, स्वीटे काय करायलायस? काय वेडेपणा लावलायस? तुझ्यासाठी. तू जोवर मला स्वतः घरात नेत नाहीस ना, तोवर मी इथून हलणार नाही. शुभू, आम्ही म्हणतोय काय चुकतंय त्या स्वीटीचं? अरे ती पोरगी खरं प्रेम करायली तुझ्यावर. नाहीतर कोण पोरगी अशी रात्रभर तुझ्यासाठी थांबली असती सांग? अरे स्वीकार कर की तिचा. असं प्रेम कोणीच करू शकणार नाही बघ तुझ्यावर. ताडे, याला प्रेम नाही म्हणत, याला हट्ट म्हणतात. पण प्रेमातच हट्ट असतोय शुभू. अरे पण तिच्या या हट्टासाठी मीच का? अरे शुभू, तिला फक्त घरात चल म्हणायचंय. मन की रे. आई बास. शुभू, अरे ऐकून तर घेशील काय? तू कधी वेळ दिला त्या स्वीटीला? कधी समजून घेतलंस? अख्खा दिवस तर त्या मिनिस्टरच्या घरी असतो. असं वाटतं का तीच तुझी खरी फॅमिली आहे आणि मिनिस्टर तुझा खरा बाप आहे? ताडे, ते काय म्हणलीस याच्या आधी? कुठं काय? काय नाही. ते म्हणलीस की ते मिनिस्टर पूर्ण वेळ काय म्हणलीस? हा ते तू असतोस की पूर्ण वेळ त्या मिनिस्टरच्या घरात. मामासनी का अख्ख्या कोल्हापुराला हेच वाटणार आहे का तू मिनिस्टरच तुझा खरा बाप आहे? ताडे, थँक्यू. काय आयडिया दिलास, खरंच थँक्यू. अरे शुभू, हे शुभू, अरे का शुभू, अरे थांब की. अगं आहे, बोल की त्याला.
तू इथे काय करते? तुला काय करायचंय? नाही, मला वाटलं एंगेजमेंटसाठीच उभी आहेस. मला तुझ्याशी बोलायचंच नाही. ठीक आहे, नको बोलूस. ए, बोलायचंय. मुळात तू माझ्या घरला का आलीस? या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत. एकतर हे तुझं घर नाही, माझ्या शुभूचं घर. आणि तू माझ्या घरी आली, सगळा तमाशा केलास, मला न विचारता ते चाललं. तुझा माझ्या घरी येण्याशी काय संबंध होता? संबंध कसा नाही? माझा होणारा नवरा तिथं काम करतो म्हणून आलतो. होणार आहे ना, झाला तर नाहीये ना? होणारच आहे. शुभूची बायको मीच होणार आहे. होशील होशील. हा, जेव्हा होशील ना तेव्हा बघू आपण. हे लग्न बिग्न काही झालं नाही, उगाचा हक्क गाजवते. घरी काय आली, नाटक काय केलं, खीर काय भरवलीस त्याला? हिम्मत कशी झाली ग तुझी? हो, काय झालं? पोटात दुखलं तुझ्या? हे बघ, माझ्या आणि शुभूच्या मध्ये येऊ नकोस तू. येणार, मित्र आहे तो माझा, येणार मी मध्ये. असं मग ह्याचे परिणाम काय होतील ना, याचा पण विचार कर. मी विचार काही करत नाही. मला जे वाटतं ते डायरेक्ट करते. त्यामुळे तुला जे हवं ते तू कर आता. आणि मुळात कसं आहे ना, हे असं सगळं वागून समोरच्याचं प्रेम मिळत नाही. ए, तू नको शिकवस मला. आपलं ज्याच्यावर प्रेम असतं ना, त्याच्या मनात आपल्याबद्दल थोड्या तरी चांगल्या भावना असाव्या लागतात. तुझ्यासारखं नाही जबरदस्तीने सगळं हवंय, काही होणार नाहीये तुझं. आली मोठी लव गुरु आहे, मला शिकवू नकोस तू. मला इंटरेस्ट पण नाही शिकवण्यात. काल तू माझ्या घरी तमाशा केलास ना, आता बघ मी काय करते. हा, शुभू, ए शुभू, शुभू कुठे आहेस तू? शुभू कुठे आहे? शुभू, काय झालं? सकाळी सकाळी काय अर्जंट काम होतं काय? त्याचं काय ना, मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. येतोस का बाहेर प्लीज? चला की. शुभू येईल. शुभू, आपण कुठेतरी मस्त नाश्ता करायला जाऊया. नाश्ता बेस्ट. कुठं जायचं नुसतं सांगा. सगळ्यांपासून दूर कुठेतरी जाऊया, जिथे कोणीच नसेल, फक्त तू आणि मी. छान हॉटेलमध्ये जाऊ, नाश्ता करू, तुला आवडते तशी कॉफी पिऊ. चालतंय, चला. सॉरी, लागलं मला का? मुद्दाम धक्का मारलास? अगं, मुद्दाम कशाला धक्का मारेन मी? चुकून झालं. बरं, पण स्वीटी, छान राखण करतेस ना शुभूच्या घराची. अशीच करत राहा, कोणालाही आत जाऊ देऊ नकोस. ए, राखणदार नाही मी, मालकी नाही या घरची. आणि शुभूची पण होणारी मालकी नाही मी, कळलं?